आत्ता दीपो मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपण MDM ॲपवरती जेव्हा आपण आपल्या शाळेचे डेली अटेंडन्स भरायला जातो त्यावेळेस आपल्याला जे कॅलेंडर आहे ते अशा पद्धतीने दिसते. सप्टेंबर चालू महिन्यात आपल्याला दिसतो आहे आणि MDM डाटा नॉट रिसिव्ड या कलरमध्ये सगळ्या तारखा दिसत आहेत. अनेक जणांचे फोन आले त्यावेळेस असं लक्षात आलं की हा जो इश्यू आहे तो ह्या ॲप अपडेट करण्यासंदर्भातला इश्यू आहे. तर चला बघूयात की हे ॲप आपल्याला अपडेट कसं करता येईल. गुगल प्ले स्टोअरवरती हे ॲप नसल्यामुळे ते APK फाईल्समध्ये असल्यामुळे आपल्या फाईल मॅनेजर यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे. इथे APK's फाईल्स आहे बघा लिहिलेलं, त्यावरती आपल्याला क्लिक करावे लागणार आहे. इथे इन्स्टॉलमध्ये आपल्याला ते इथे ॲप दिसेल. ह्या ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला अपडेट म्हणून ऑप्शन येईल, त्या अपडेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं ॲप जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे डन करायचं आहे. हे ॲप आपलं अपडेट झालं आहे. जर काहींना हे ॲप जर आपल्या इंटरनल स्टोअरमध्ये सापडत नसेल तर मग काय करायचं बघूया. इथे आपलं जे ॲप आहे त्या ॲपला आपल्याला लाँग प्रेस करून ठेवायचं आहे. त्यानंतर इथे शेअर हे ऑप्शन मिळेल, त्या शेअर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या व्हॉट्सअपच्या पर्सनल अकाउंटवरती ती फाईल आपण शेअर करायची आहे. ती डाउनलोड झाल्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यावरती पुन्हा आपल्याला इथे अपडेटचं ऑप्शन दिसेल. तिथे अपडेटला क्लिक करून आपण आपलं ॲप अपडेट करायचं आहे. पुन्हा इथे आपल्याला डन या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहूयात आपण ॲपवरती जाऊन. बघा आता इथे आपण ॲप ओपन केल्यानंतर रोजच्या हजेरीवरती इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑगस्ट महिना आलेला आहे आणि इथे आपल्याला कॅलेंडर दिसत आहे. जो इश्यू होता तो इथे आपला ॲप अपडेट झाल्यामुळे निघून गेलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.